पाहूयात विस्तृत बातम्या। भांडवली मूल्यावर आधारित घरफाळा आकारणीला विरोध दर्शवण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदमुळे महापालिका क्षेत्रातील व्यवहार मंगळवारी ठप्प झाले होते। शहरातील बहुतांश दुकाने आज दुपारपर्यंत बंद राहिली, तर घरपट्टी वाढ विरोधी कृती समितीच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन आयुक्त संजिता महापात्रा यांना देण्यात आले। महापालिका क्षेत्रातील मिळकतधारकांना भाडे मूल्यावर आधारित घरपट्टी आकारणी करण्यात आली असून याबाबत हरकती मागविण्यात आल्या होत्या। मात्र नागरिकांनी दखल केलेल्या हरकतीवर सुनावणी न होता वाढीव दराने घरपट्टीची देयके अदा करण्यात आली आहे। यामुळे कृती समितीच्या माध्यमातून आज बंदचे आवाहन केले होते। बंदमुळे सांगलीतील कापडपेठ, हार्बर्ट रोड, मारुती रोड, गणपती पेठसह उपनगरातही दुकाने बंद ठेवण्यात आली होती, तर मिरजेतील तांदूळ मार्केट, शनिवार पेठ, सोमवार पेठेतील दुकाने बंद होती। कुपवाड शहरातील दुकानेही बंद ठेवण्यात आली। शहरातील उपहारगृहे काही प्रमाणात बंद होती, मात्र बाजार समितीतील काही व्यवहार सुरू राहिले। दुपारी मोर्चा होईपर्यंत दुकाने बंद राहिली। त्यानंतर मात्र शहरातील काही दुकानदारांनी आपले व्यवसाय सुरू केले होते। आजच्या बंदला व्यापारी असोसिएशन, किराणा दुकानदार संघटना, भाजीपाला विक्रेता संघटना, शिक्षण संस्था संघासह विविध 40 संघटनांनी सक्रिय पाठिंबा दिला। त्यामुळे शहरातील सर्व व्यवहार दुपारपर्यंत ठप्प झाले होते। कृती समितीच्या वतीने स्टेशन चौकापासून महापालिका प्रधान कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। प्रशासनाच्या दडपशाही विरोधी यावेळी घोषणा देत हा मोर्चा महापालिका आवारात आला। यावेळी कृती समितीचे सतीश साखळकर, हनुमंत पवार, शंभूराज काटकर, प्राध्यापक पद्माकर जगदाळे, रवींद्र वळीवडे, ज्योती आदाटे आदींनी आयुक्त श्रीमती संजिता महापात्रा यांना निवेदन दिले। भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणीबाबत धोरणात्मक निर्णय असून ज्यांच्या हरकती आहेत त्यांची सुनावणी घेऊनच निर्णय घेतले जातील असे सांगून याबाबत महापौरांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समिती अंतिम निर्णय घेईल असेही आयुक्त श्रीमती महापात्रा यांनी समितीला सांगितले। वाढीव कर आकारणीबाबत महापालिकेची विशेष सभा बोलवण्यात यावी, प्रशासकीय कारकिर्दीत घेण्यात आलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा, ड वर्गीय महापालिका असल्याने अ वर्गाची कर आकारणी करण्यात येऊ नये आदी मागण्या कृती समितीच्या वतीने करण्यात आल्या। कृती समितीने पुकारण्यात आलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असून या बंदच्या माध्यमातून जनतेने करवाढी संदर्भात आपल्या भावना दाखवून दिल्या असून प्रशासनाने या भावनांचा विचार करावा। आज सांगली बंद हे आवाहन करण्यात आले आहे। जी घरपट्टी वाढीव घरपट्टी आज आलेली आहे त्याच्यासाठी आज बरेच व्यापारी व सगळे संघटना, हॉटेल या सर्वांनी आज आंदोलन केले आहे। वाढीव घरपट्टी ही कमी व्हावी, मग त्यासाठी आम्ही विरोधी पक्षनेत्या काँग्रेस या पक्षाकडून आले सर्व काँग्रेसचे नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते यांनी सर्वांनी म्हणून आम्ही पाठिंबा दिला आहे। त्याचबरोबर प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी आम्ही प्रशासनाला मागणी केली आहे। सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पार्टी व त्यांचे सहकारी सत्ताधारी मित्रपक्ष प्रशासन यांच्या संगनमतानं महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्यावर भांडवली मूल्यावर घरपट्टी आकारणी केली आहे। त्याच्या निषेधार्थ सर्व पक्ष कृती समितीने आज सांगली बंदचं आवाहन केलं होतं। त्याला 100% प्रतिसाद मिळाला असून त्यामध्ये विविध पक्षाचे, त्या प्रामुख्याने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी त्या बंदला पाठिंबा दिला आहे। तसेच जी घरपट्टी आकारणी वाढच्या नोटीस दिल्या त्या कायमस्वरूपी रद्द कराव्यात अशी मागणी सर्वांची आहे। तर जनतेचा रेटा ओळखून सत्ताधाऱ्यांनी व प्रशासनाने ज्या नोटिसा घरपट्टी वाढीच्या जे दिलेल्या आहेत त्या रद्द कराव्यात आणि ह्या देशामध्ये, या शहरामध्ये जे लोकप्रतिनिधी निवडून गेलेत त्यांचं जे सभागृहामध्ये काही चालत नसल्यामुळे जनता आज रस्त्यावर उतरली आहे आणि इथून पुढच्या काळात जनता जसे म्हणेल रस्त्यावर तसे निर्णय या प्रशासनाला व सत्ताधाऱ्यांना घ्यावे लागतील। या निमित्तानं आज 100% सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिका बंद करून महापालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे व मला खात्री आहे प्रशासन याची व सत्ताधारी याची दखल घेऊन वाढीव घरपट्टी जे भांडवली मूल्यावर आकारण्यात आल्या ते रद्द करतील।